नमस्कार मंडळी. तर आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ना शिल्लक राहिलेल्या चपातीचे इथे चिवडे बनवायला घेतलेला आहे. तर इथे बघा 4-5 चपात्या होत्या रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या, तर ते मी इथे ना छान असे ना बारीक करून घेतले आणि कडचं ना काठ काढून घेतलेला आहे चपातीचा. तर तो मी आता ना मिक्सरला लावून घेते आणि थोडीशी ना अशी दरदरीत ठेवणार आहे. जास्तीचे काही बारीक पेस्ट करणार नाही. जसा उपमा आणि पोहे बनवतो ना तशीच सेम याची प्रोसेस आहे बरं का. तर इथे कढई गरम करायला ठेवली, जिरं मोहरी टाकून घेतलं आणि नंतर ना त्याच्यामध्ये ना मी छान जिरं मोहरी फुलल्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे. आणि नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकताय कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा छान असा ना तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि नंतर ना त्याच्यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत. शेंगदाण्यामुळे ना खूप छान असा ना हा चपातीचा चिवडा लागतो. आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकताय टोमॅटो टाकलं आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे. कोथिंबीर आणि टोमॅटो मोहण्यासाठी बघा इथे मी लगेच ना मी 1 चमचा मी इथे ना मीठ टाकलेलं आहे. तर नंतर इथे ना घरगुती सर्व आपले मसाले, हळद टाकली, बेडगी तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला टाकलेला आहे. आणि छान असा ना तेलामध्ये तो मसाला परतून घ्यायचा. आणि नंतर ना तो मिक्सरला वाटून घेतला होता ना चपातीचा चुरा, तो इथे मी ॲड केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान असा हा ना आपला चपातीचा चिवडा होतो बरं का. जे खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने जर चपातीचा चिवडा बनवला तर इथे तुम्ही पाहू शकता सेम पोहे जसे बनवतो ना सेम तसेच ह्याची ना प्रक्रिया आहे बरं का हा चपाती चिवडा बनवण्याचा. नंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे. तर कोथिंबीर पेरल्यामुळे बघा खूप छान अशी ना हा चपातीचा चिवडा दिसतोय आणि खायला तर एकदम भारी आणि भन्नाट लागतो बरं का. तर एकदम असा सुटसुटीत आणि मोकळा असा ना हा आपला चपातीचा चिवडा बनलेला आहे. तर आता चला मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आम्ही सर्वजण ना छान असा ना हा चिवड्याचा आस्वाद घेतोय. आणि कोणी ना असा चपातीचा चिवडा बनवला आहे आणि खाल्ला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला इथे ना आम्ही सर्वजण बसलेलो आहे खाण्यासाठी. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता मी आत्या आणि आजी वगैरे ना इथे नाश्ता करण्यासाठी बसलेलो आहे. तर चपातीचा चिवडा खाण्यासाठी इथे आमचा सकाळचा छान असा ना नाश्ता झाला. आणि नंतर ना पाणी वगैरे भरून घेतलं. नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकताय कपडे वगैरे सर्व धुवून घेतले. आणि तर छान होता बरं का आजचा असा ना छोटासा मिनी ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.